आपण काय करेक्ट. आपण काय काय बघितलं जरा झटकन पटकन बघूया आपण. ह्याच्यामध्ये आपण बघितलं धातू विज्ञान म्हणजे काय. हे खनिजांपासून धातूंचे निष्कर्षण आणि उपयोगासाठी शुद्धीकरण आणि त्यासंबंधीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान. खनिज म्हणजे जमिनीच्या खाली असलेले साठे. त्या खनिजांमधून आपण काय करतो, धातू वेगळे करतो, अधातू वेगळे करतो. त्याच्यात काही माती असते, काही वेगळ्याच गोष्टी असतात. त्या सगळ्यांना वेगळं करून आपण फक्त धातू हे वेगळे करायचे. खनिजामध्ये ते नैसर्गिक स्वरूपात असतात. खनिजामध्ये धातू अधातू हे सगळे कुठून येतात, म्हणजे कसं काय खनिजामध्ये धातू कुठून येतात सांगा बरं मला. खनिज कशी बनतात? गाडलेल्या अवशेषापासून. बरोबर. आता आपल्याला हे माहितीये की आपण जे पेट्रोल, डिझेल, एलपीजी म्हणजे नॅचरल गॅस हे सगळं जे वापरतो ते पुरातन अवशेष आहेत. कोणत्या तरी सजीवांना जमिनीखाली पुरल्यामुळे हजारो वर्ष दाबून जमिनीच्या खालचा दाब किंवा पाण्याच्या खालचा दाब ह्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळी रासायनिक क्रिया झाली आणि त्या डेड बॉडीज, त्या प्राण्यांच्या डेड बॉडीज होत्या, प्राण्यांच्या, वनस्पतींच्या, सजीवांच्या. त्या डेड बॉडीज पासून एक प्रकारचं इंधन तयार झालं. जे आपल्यासाठी आज इंधन आहे ते त्या काळातले सजीव होते. पण खनिज हे काही इंधन नाही. खनिज पृथ्वीच्या खाली लावा असतो, माहितीये का तुम्हाला? पृथ्वीच्या मध्यभागी अर्थ कोर लावा. काय असतो लावा? चोको लावा केक पण ऐकलंय का तुम्ही? लावाचा अर्थ ऐकलंय? मला सांगा, मग मी तुम्हाला चोको लावा केकची मज्जा सांगते. काय मॅम? लावा म्हणजे काय? मॅम लावा ना आगीसारखं असते आणि ते ना पातळ असते. करेक्ट. म्हणजे कुठे असते? खूप गरम असते. ते जमिनीच्या खाली असते. जमिनीच्या खाली नाही, पृथ्वीच्या एकदम मध्यभागी. पृथ्वीच्या मध्यभागी भट्टी आहे समजा. जसा आपला सूर्य आहे की नाही, सूर्य कसा आगेचा तापता गोळा आहे, त्याच गोळ्याचा एक भाग म्हणजे पृथ्वी आहे. सगळे जे आपले प्लॅनेट म्हणजे सगळे ग्रह जे निर्माण झाले ते सूर्यापासूनच निर्माण झाले. तर जे सूर्यामध्ये मटेरियल आहे त्यातलंच मटेरियल पृथ्वीमध्ये पण सूर्यापासून थोडं लांब जाऊन हे गोल फिरत 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 हे जे गोळे होते कसले हवेचे किंवा वायूंचे गोळे, ते हळूहळू हळू स्थिर झाले, थंड झाले. माहितीये ना, जेव्हा वायू थंड होतो तेव्हा तो घट्ट 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 होत जातो. पण वरून जरी पृथ्वी घट्ट असली तरी तिच्या मध्यभागी, तिच्या कोरमध्ये अजूनही काहीतरी खदखदत असतं. म्हणजेच काय, पृथ्वीच्या आतमध्ये लावा आहे. मग जिकडे जिकडे ते स्फोट होतात ना, म्हणजे जमिनीच्या खालून उद्रेक होतात आणि आपण त्याला काय म्हणतो, ज्वालामुखी. त्या ज्वालामुखी म्हणजे काय, पृथ्वीच्या खाली कुठेतरी काहीतरी भयंकर चाललंय जे बाहेर पडण्याकरता वाट बघते. मग जिकडे जागा मिळेल तिकडनं ते सपकन वर येतं, पूर्ण जमीन असं बाजूला करून. एवढी त्याच्यामध्ये शक्ती असते. खाली पण भरपूर काही गोष्टी होतात. पृथ्वीच्या खाली आपल्याला माहिती नाही, आपण शांत झोपलेलो असतो. कुठेतरी मध्येच कधीतरी भूकंप येतो तेव्हा समजतं की आपल्या आज जवळपासच्या जमिनीच्या खाली काय भयंकर गोष्टी चालल्या होत्या. सो आपल्याला अंदाज पण नसतो इतक्या गोष्टी पृथ्वीच्या खाली आतमध्ये सुरू असतात. तो लावा पण असाच असतो. तर लावा म्हणजे काय बघा, सगळ्या प्रकारच्या गोष्टी, धातू अधातू काय तुम्ही म्हणाल ते सगळं, अगदी माती सकट सगळ्या गोष्टी एकत्र आणि लिक्विड फॉर्म मध्ये. कारण एवढ्या गरमीमध्ये काय राहणार आहे बरं. ते लिक्विड ऍक्च्युली ते लिक्विड पण नाही. त्याचे तुम्ही खाली गेलात ना, जितकं जितकं तुम्ही पृथ्वीच्या कोर जवळ जाल, कोर म्हणजे मध्यभागाजवळ जाल, तितकी तितकी उष्णता वाढते. जितकं जितकं तुम्ही खाली खाली जाल तर लिक्विड पासून ते प्लाझ्मा स्टेट कडे जातं. प्लाझ्मा म्हणजे त्याच्यामध्ये काही न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन असं काही नाही, ते सगळं एकत्रच आहे खिरीसारखं. थोडंसं बाहेर 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 आपण आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे आलो की थोडं थोडं थंड होतं ना. पृथ्वीचा पृष्ठभाग आपण हात लावतो जमिनीला, काय उकळत थोडी असतो, आपण हात लावू शकतो, इतका तो गार झालेला असतो. मग जितकं आपण त्या अर्थ क्रस्टकडे म्हणजे पृथ्वीच्या कवचाकडे येतो तितकी ती हळूहळू हळूहळू गार होते. पण खालून आलेला जो लावा वरच्या बाजूला हळूहळू साचत जातो, तो थंड होऊन 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 त्याचे खडे बनतात. ही जी खनिजे असतात त्याच्यामध्ये असं काही स्पेसिफिक नाही की हे सोनं आहे, हे अल्युमिनियम आहे, असं काही नाही. सगळ्याची खीर आहे ती, खीर खीर. आता तुम्हाला तर सांगितलं मी, खिरीमधनं रवा बाजूला करा, त्यातले काजू बाजूला करा, बेदाणे बाजूला करा, तर किती कठीण काम आहे ते, बरोबर ना. एक काहीतरी तयार झालेलं एक मिक्सचर आहे आणि त्यातनं तुम्हाला मी वेगळं करायला सांगते. मग तुम्हाला अशी काहीतरी टेक्निक
डेव्हलप करावी लागेल की हे सगळे वेगवेगळे होतील. आणि तुम्हाला एक साधं उदाहरण सांगते. आपण सोन्याचा दागिना घ्यायला दुकानदाराकडे गेलो, ज्वेलरकडे, आणि त्याला सांगितलं की अहो आम्हाला सोन्याची चेन दाखवा. तर त्या सोन्याच्या चेनमध्ये थोडंसं लोखंड आलं तर चांगलं दिसेल का? आपण घेऊ का? नाही मॅम. नाही, कारण लोखंड आहे, सोनं आहे. मग जर पृथ्वीच्या तळाशी हे सगळे एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत, सगळ्यांची एकत्रित भेळ झालेली आहे, तर आता जेव्हा आपण बाहेर ह्या वस्तू वापरतो, त्या लोखंडामध्ये सोनं नसतं, त्या सोन्यामध्ये चांदी नसते, त्या चांदीमध्ये तांब नसतं, असं सगळं वेगवेगळं आहे. हे कशामुळे? धातू विज्ञानामुळे. आपण ह्या धड्यामध्ये सुरुवातीला जे बघितलं धातू, अधातू आणि धातू सदृश, हे आपल्याला आठवीत पण झालंय, बरोबर ना? मग ह्या सगळ्या गोष्टी बघा, पृथ्वीची निर्मिती, सतत जडणघडण आणि खनिजाची उत्पत्ती कशी झाली? तर वेगवेगळ्या पृथ्वीच्या गर्भामध्ये आणि सभोवती होत असणाऱ्या गोष्टींमुळेच त्याच्यामध्ये ते मटेरियल आलेलं आहे. आणि पृथ्वी अंदाजे 4.5 अब्ज वर्षापूर्वी निर्माण झाली. इतकी जुनी पृथ्वी आहे, त्याच्यामुळे ती आज आपल्याला जी दिसते ती थंड होऊन 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 तिचं हे स्वरूप आहे, बरोबर ना? त्याच्यामुळे खनिजांची निर्मितीच अशी झाली आहे की पृथ्वीच्या मध्यभागी जे काही आहे तसं तिकडे आपल्याला बाहेर दिसतं, फक्त ते दगडांच्या रूपामध्ये किंवा मोठ्या मोठ्या खडकांच्या रूपामध्ये. त्याला आपल्यालाच मोकळं करून स्वतःसाठी वापरायचं. आता धातू, अधातू, धातू सदृश हे आपण सगळं मागच्या वेळेला डिटेलमध्ये बघितलं आणि त्याचे गुणधर्म पण बघितले. चित्र बघा, तुम्हाला समजेल. त्याच्या वायरी बनवू शकतो, त्याचे पत्रे बनवू शकतो, त्याला चमक असते, ते सॉलिड असतात, ते गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असतात, ते चांगले चकाकीवाले असतात, बरोबर ना? नंतर ते उष्णतेचे पण सुवाहक असतात. घनता, त्यांची घनता जास्त असते. फक्त सोडियम, लिथियम, पोटॅशियम हे 3 त्याला अपवाद आहेत. बाकी सगळे धातू हे चांगले घनता असलेले असतात. घनता जास्त असली की पाण्यात बुडतात, ठीक आहे? ध्वनी, जसं मी तुम्हाला म्हटलं, 2 धातू एकमेकांना आपणले की एक विशिष्ट आवाज होतो. तसंच अधातूंचे गुणधर्म आपण बघितले की ते विद्युत आणि उष्णतेचे दुर्वाहक असतात. ते असे काही स्मार्ट, चमचमीत, चकचकीत नाही, त्याचे जरा मंद, डल असे दिसतात. तोडलं की तुटतील इतके ते ब्रिटल असतात. म्हणजे काय म्हणतात, खडू कसा असतो आपला, तसे ब्रिटल, मऊ असतात, सॉफ्ट असतात. बघा ना, आपण जी पेन्सिल वापरतो त्याच्यामध्ये जे लीड असतं, लीड, ते अधातू आहे. आपण लिहितो तेव्हा त्याचा आकार बदलतो की मऊ असतात, म्हणजे सॉफ्ट असतात. नंतर त्यांना तुम्ही त्यांचे पत्रे बनवू शकत नाही. ते उष्णता आणि विद्युतचे दुर्वाहक असतात. त्यांचा द्रवणांक आणि उत्कलनांक हा कमी असतो. कारण काय, त्याच्यामध्ये ऑलरेडी इलेक्ट्रॉन भरपूर आहेत. त्याला एखादा इलेक्ट्रॉन घेतला की त्याचा अष्टक पूर्ण होतो, म्हणून त्यांना धडपड नाहीये. धातूंची गोष्ट तशी नाहीये. धातू हे स्वतः खूप मोठ्या आकाराचे आणि असे वगैरे, आणि शिवाय ते इलेक्ट्रॉन देऊन टाकतात. धातू हे त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे धातू हे मोस्टली सगळे स्थायू अवस्थेत आहेत, त्याच्यामुळे त्यांचा द्रवणांक, उत्कलनांक हा जरा जास्तच असतो. घनता, त्यांची घनता कमी असते. ते पाण्यावर टाकले की तरंगतील. आता त्याची उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला. कोण कोण आहेत बघा, ऑक्सिजन, कार्बन, बोरॉन, डायमंड. नंतर आपण हे बघूया की पाण्याबरोबरची अभिक्रिया. हे मी काही वाचणार नाही आता, हे आपण सगळं केलेलं आहे, पुस्तकातलंच आहे. हे आपण सगळं बघितलेलं आहे की हायड्रोजन गॅस ह्यातनं बाहेर पडतो. नंतर पाण्याच्या अभिक्रियेचं चित्र पण होतं की बाहेर पडणारा हा गॅस जो आहे, जो वायू आहे, तो हायड्रोजन कशावरून, तर तिथे कोपऱ्यावरती एक हे धरली माचीस की ते चपकन असं जळतं, कारण हायड्रोजन हा वायू स्वतः जळतो. मग तो चेक करण्याकरताचा हा प्रयोग आहे. तर बघा, त्याचे की नाही, मेणबत्ती इथे धरली ह्या वायूच्या इकडे की त्याच्यात स्फोट झाल्यासारखा आवाज येतो. नंतर आपण बघितलं की नायट्रिक आम्लाबरोबर पाणी आणि NO2 हे गॅसेस तो बनवतो. नंतर धातूंची अधातूंबरोबर काय अभिक्रिया होते, तर ते संयुग बनवतात. धातू Na+ बनवतो, क्लोराईड Cl- हा क्लोरीन हा अधातू बनवतो, आणि त्या दोघांचे आयनिक संयुग बनतात. आयनिक संयुग आपण खूप डिटेलमध्ये बघितलेले आहे. काय आहे बघा, ते आपल्याला येणारच आहे पुढे. आयनिक संयुग हा मुद्दाच आहे. आयन्स कसे बनतात, आयन म्हणजेच काय, कॅटायन आणि अनायन. कॅटायन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज, अनायन म्हणजे निगेटिव्हली चार्ज. आता जर आपले कॅटायन पॉझिटिव्ह असेल तर ते कोण बनवेल, कोण पॉझिटिव्हली चार्ज असतं सांगा बरं मला, धातू की अधातू? धातू. करेक्ट. मग धातू हे नेहमी कॅटायन बनवतात, कारण की ते इलेक्ट्रॉन देतात आणि स्वतः सुखासुखी पॉझिटिव्ह राहतात.
मग ऍनायन कोण असेल ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज म्हणजे ऋण चार्ज असतो, असे ऍनायन कोण असेल? अधातू. अगदी बरोबर, अधातू. अधातू. आता धातूंची जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे त्याचं जर आपण इलेक्ट्रॉनिक रचना बघितली, संरचना बघितली, तर धातूंच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? त्याला द्यायचे आहेत ते 8. नाही, धातूंच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1, 2, 3. 1 देऊ शकतो, 2 देऊ शकतो, 3 देऊ शकतो. त्याच्यामुळे 3 पर्यंत सुखासुखी ते चांगले मेटल म्हणजे चांगले धातू म्हणून काम करतात. 4 बाह्यतम कक्षेमधले इलेक्ट्रॉन असलेला एखादा मला मूलधर्म सांग, मूलद्रव्य सांगा. आपण एक अख्खा धडा केलाय त्याच्यावरती. कार्बन. विसरलात का? कार्बनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून तर तो देऊ पण शकत नाही, घेऊ पण शकत नाही. अष्टकाचा निम्मे आहे ना ते. एक सेकंड. येस मॅम. विसरून गेलात तुम्ही लोक. आता मला सांगा. नाही मॅम. मग बोललं नाहीत ना, मला वाटलं की विसरलात की काय. बरं, आता मला सांगा की ह्याच्यामध्ये अनायन्स म्हणजे धातूंमध्ये, इकडे अधातूंमध्ये बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? 8. 7, 6, 5. बरोबर. 4 तर स्वतःच कार्बन आहे. मग कार्बनच्या पुढचे सगळे आपण असं समजू ना की ते अधातू आहेत. म्हणजे किती झाले? 6, 7, 8. 6 असतील तर 3 इलेक्ट्रॉन घेईल, 7 असतील तर 2 इलेक्ट्रॉन घेईल, आणि 7 असतील तर 1 घेईल, आणि 6 असतील तर 2 घेईल. बरोबर ना? अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो ते. आता पुन्हा अधातूंच्या अभिक्रिया आहेत, ह्या सगळ्या आपण बघितलेल्या आहेत. ते काय करतात? ऑक्साइड्स बनवतात ऑक्सिजन बरोबर. पाण्याबरोबर काय करतात? त्याचे पाण्याबरोबर विशेष काही अभिक्रिया होत नाहीत. फक्त हॅलोजन मध्ये क्लोरीन, ब्रोमीन हे काय करतात? त्याचे वेगळीच अभिक्रिया बनवतात आणि ऍसिड बनवतात पाण्यामध्ये. HCl, HBr हे ऍसिड बनवतात. आणि त्यांची आता आयनिक संयुग म्हणजे काय आपण बघितलं होतं की धन आयन आणि ऋण आयन, म्हणजे धन प्रभारित आणि ऋण प्रभारित अशा 2 प्रकारचे आपल्याला आयन्स मिळतात. आणि जेव्हा ते एकमेकांना, आता हे स्वाभाविक आहे ना, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. म्हणजेच काय? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सला काय म्हणतो आपण? परस्पर विरुद्ध अशा जे काही चार्जेस असतात, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. बरोबर ना? त्याच्यामुळे ते एकमेकांकडे आकर्षित होतात. साधा आपण तो प्रयोग करतो ना, डोक्यावरती कंगवा फिरवायचा आणि पेपर चिटकवायचे, ते पण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच आहे. म्हणजेच काय? स्थितिक विद्युत. स्थितिक विद्युतामध्ये काय होतं? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे एकमेकांकडे आकर्षित होतात. मग आयनिक संयुगांमध्ये पॉझिटिव्हली चार्ज धातूचे आणि निगेटिव्हली चार्ज अधातूचे असे 2 प्रकारचे आयन आपल्या आजूबाजूला असतात. मग जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतील तर ते एकमेकांना आकर्षित करणार नाहीत का? स्वाभाविकपणे करतील. तसंच अट्रॅक्शन असतं. आणि म्हणूनच आयनिक संयुगांमध्ये आयनिक बंध तयार होतात. तुम्हाला आठवत आहे का? आयनिक बंध आपण खूप डिटेलमध्ये बोललो होतो. मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं घर आहे, माझ्या घरामध्ये एक रूम आहे, ती एक्स्ट्रा आहे. समजा मी ती भाड्याने दिली. एक मुलगी आहे कॉलेजमध्ये जाणारी, ती माझ्या जवळपासच्या कोणत्या तरी एरियामध्ये तिचं कॉलेज आहे, तिला स्वतः करता एक खोली हवी राहण्याकरता. खोली माझी, वापरणार ती. बरोबर? तिचाही फायदा, माझाही फायदा. घर माझंच राहणार आणि ती त्यातनं म्हणून राहणार आहे. माझी एक गोष्ट तिने वापरली, तिचं तिच्याकडे, माझं माझ्याकडे. फक्त माझी गोष्ट तिने वापरण्याकरता घेतली, तर तिचाही फायदा आहे, माझाही फायदा आहे. ह्याला म्हणतात आयनिक बंध. ठीक आहे? आता पुढची गोष्ट बघूयात आपण. आयनिक संयुगांचे गुणधर्म काय असतात? स्फटिकरूप हा महत्वाचा मुद्दा आहे, हा आपण मागच्या वेळेला केला नव्हता. आयनिक संयुग कशी असतात? स्फटिक रूप असतात. स्फटिक बघा ना, आपलं साखर नाही, मीठ, NaCl. NaCl हे कसं आपलं आपल्याला त्याचे क्रिस्टल्स दिसतात ना, भल्या बारीक दिसतात, पण तुम्ही ते याच्यामध्ये बघितलं मॅग्निफाइंग ग्लासमध्ये, तुम्हाला त्याचा एक आकार दिसतो. H2O हे आयनिक नाहीये. आयनिक काय? झिंक क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, NaCl, NaBr, KCl, MgO या सगळ्यांना स्फटिकांना एक विशिष्ट आकार आहे. गुळगुळीत, चकचकीत, असे चांगले क्लीन असे असतात. कठीणपणा, तीव्र आकर्षण बल असल्यामुळे आयनिक संयुगेही स्थायी रूपात असून कठीण असतात. मीठ आपण जे वापरतो आता, ते मीठ
ते काय असंच आपण वापरत नाही, त्याच्यावर खूप प्रोसेस होते. समुद्रामध्ये ऑलरेडी ते मीठ लिक्विड फॉर्ममध्ये पाण्यामध्ये डायल्यूट नाही, डिझॉल्व्ह झालेलं असतं, पाण्यामध्ये विरघळलेलं असतं. मग जेव्हा ते मिठागरांमध्ये आणतात तेव्हा त्याचे खडेच्या खडे बनतात, बरोबर ना, वाळल्यावरती पाणी निघून गेलं की त्याचे खडे बनतात. कठीण असतात ते, त्याला आपण तोडून बिडून प्रोसेस करून त्यातली माती घाण सगळं साफ करून मग आपण ते मीठ वापरतो, बरोबर. ठिसूळपणा, हे ठिसूळ असतात. साधा तो दगड जरी कठीण असला मिठाचा तरी पण त्याला फोडलं की तो तुटतो, त्याचे तुकडे करता येतात. आणि तरी सुद्धा तुम्ही त्याला लवकर वितळवू शकत नाही. उच्च द्रवणांक आणि उत्कलनांक ही पण त्याचे गुणधर्म आहेत. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे आयनिक संयुगांचे इतर गुणधर्म. द्रावणीयता. आयोनिक संयुगे कशी असतात? पाण्यात द्रावणीय असतात, कारण विचरण होऊन ते सुट्या झालेल्या आयनांभोवती पाण्याचे विशिष्ट रेणू विशिष्ट प्रकारे अभिमुख होऊन रचले जातात, बरोबर आहे. ते स्वतःच आयन्स आहेत, ते पाण्यामध्ये टाकले की त्यांचे आयनिक बॉन्ड्स ब्रेक होतात, त्यांचे आयनिक बंध तुटतात आणि मग पाण्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे आयन्स फिरत असतात. आता त्या द्रवामध्ये म्हणजे त्या द्रावणामध्ये जर तुम्ही 2 रॉड लावले, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, तर ऑब्व्हियसली ना पॉझिटिव्ह कडे सगळे निगेटिव्ह जातील आणि निगेटिव्ह कडे सगळे पॉझिटिव्ह जातील. म्हणजेच ते द्रावणामध्ये मिक्स पण होतात आणि विद्युत वाहकता हा तिसरा जो मुद्दा आहे ना तो त्याला जोडूनच आहे, की त्याच्यामुळे ते विद्युत वहन करू शकतात, कारण ते आता लिक्विडमध्ये. जेव्हा ते स्थायू रूपात असतात, नुसतंच मिठामध्ये तुम्ही इकडून तिकडे जर असं लावलं वायर तर ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट नाही करणार, पण पाण्यात गेल्यानंतर ते करू शकतात, सर्कल पूर्ण करतात. अद्रावणीयता. आयनिक संयुगे म्हणजे कोणते कोणते? केरोसिन, पेट्रोल यासारख्या द्रावकामध्ये अद्रावणीय असतात, कारण पाण्यात होते त्याप्रमाणे या द्रावणांमध्ये नवे आकर्षण बल प्रस्थापितच होत नाही. पाण्यामध्ये H+ आणि OH- म्हणजे O- आणि HH, H2O आहे ना, HOH असं त्याचं त्रिकोणी असं आपल्याला एक अँगल सारखं एक रचना म्हणता येईल. ऑक्सिजनवरती ऋण प्रभार असतो आणि हायड्रोजनवरती धन प्रभार असतो. आता सोडियम क्लोराईड हा स्वतः पण एक कोण आहे? आयनिक संयुग आहे. थांबा मी तुम्हाला काढून दाखवते, बघा तुम्हाला कळतंय का. पेंट चित्रात सांगते, चांगलं लवकर कळेल. समजतंय ना आपण काय करतो? येस मॅम. शाबाश. बघा आता हा आहे पाणी H2 आणि O. असं काढूया, इथे ऑक्सिजन, इथे आणि इथे हायड्रोजन. ठीक आहे. हायड्रोजनचा चार्ज काय असतो सांगा बरं मला. पॉझिटिव्ह. पाण्यात, करेक्ट. पाण्यामध्ये हा कंपाऊंड आयनिक नाहीये बरं का. H2O हा आयनिक कंपाऊंड नाहीये, पण जेव्हा पाण्यामधले सुद्धा, आता हे काय होतं तुम्हाला आता नाही येते, तुम्हाला जेव्हा तुम्ही मोठे व्हाल आणि जेव्हा तुम्हाला केमिस्ट्री हा सब्जेक्ट येईल तेव्हा तुम्हाला समजेल. कसं असतं माहितीये का, एक आता ह्याला दादागिरी म्हणू शकतो आपण सोप्या भाषेमध्ये. आपल्या घरामध्ये समजा मी आणि माझा भाऊ आहे आणि मी जास्त आगाऊ आहे, म्हणजे मी जास्त हट्टी आहे किंवा मी डॉमिनेटिंग आहे, तर मी जे सांगेन तेच तो करेल. आम्ही दोघंही भाऊ बहीण आहोत, पण तरी माझा प्रभाव जास्त आहे. याच्यामध्ये सुद्धा ह्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑक्सिजनची ही जास्त आहे. हायड्रोजन छोटा बिचारा गरीब, हो ना, त्याने त्याचा एक इलेक्ट्रॉन दिला, ह्याने पण याचा एक इलेक्ट्रॉन दिला. आता आपण कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतोय, हे आयनिक बंध नाहीये H2O मधले. ह्यांनी दोघांनी एकमेकांना इलेक्ट्रॉन शेअर केलेत. आठवतंय ना आपण मागच्या वेळेला बघितले होते ते कोव्हॅलेंट बॉन्ड कसे असतात. दोघांनी शेअर केले, दोघांचे इलेक्ट्रॉन एकमेकांच्या काय बरं म्हणतात परमिशनने शेअर झालेत, तरी सुद्धा ज्याचा प्रभाव जास्त त्याच्याकडे थोडेसे ते आकर्षिले जातात कायमच. लक्षात ठेवायला पाहिजे ही गोष्ट. जरी आपण म्हणतो की कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, दोघं एकमेकांच्या मध्ये आहेत, तरी सुद्धा ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त त्याचा प्रभाव जास्त, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन झुकलेले असतात. मग आता हे इथले इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे गेले, त्याच्यावर किंचित निगेटिव्ह चार्ज असतो आणि हायड्रोजनकडे परत बिचाऱ्याकडे त्याचं द्विक पूर्ण झालंय, तो सुखी आहे, जे आहे त्याच्यात तो काही तोडून मिळून जाणार नाही कुठे. पण तरी सुद्धा इंटरनल पॉलिटिक्स म्हणतो ना आपण, पाण्यात राहून माशाशी वैरी करता येत नाही, तसंच येते. पाण्यातला राजा कोण आहे? ऑक्सिजन, कारण तो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, मोठा आहे, त्याच्याकडे ऑलरेडी इलेक्ट्रॉन आहेत, त्याने बॉन्ड केलाय हायड्रोजन बरोबर, तर तोच दादाच राहणार आहे ना तिकडचा. आणि हायड्रोजन बिचारे त्याच्याबरोबर बॉन्डिंग करून ते जे म्हणतील, ऑक्सिजन जे म्हणेल
भाई जो बोलेगा वो मैं सुनेगा असं चाललंय त्यांचं. म्हणून हायड्रोजन स्वतः आता धनप्रभारित आहे. आता समजा ह्या एका मॉलिक्युलच्या आजूबाजूला आपण टाकला, कोणत्या रंगाने टाकूया, जांभळ्या. आपण टाकलं NaCl. आता NaCl हे एक आयनिक संयोग आहे. त्याच्यामध्ये Na+ आणि Cl- अशी जोडी आहे. आता हे असे लोक आहेत, हे एकत्र राहत आहेत तरी पण त्यांना एकमेकांचं काहीच पटत नाही. समजा या एका घरातल्या सासू सुना आहेत. सासू आणि सुनेचं कधी पटतं का, सांगा बरं मला. कोणी बघितलंय का किती चांगल्या बोलतायत, सगळे एकमेकांबद्दल चांगलं म्हणतायत, असं पाहिलंय का कधी कोणी, सांगा मला. मी काय तुमच्या घरातलं विचारत नाही, नाही पण मॅम. घरातलं जरी म्हटलं तरी वो कहाणी घर घर की त्याच्या एवढ्या बकवास सिरियल चालल्यात, मराठी, हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलगू, सूर्या बिर्या चॅनल, सगळीकडे तेच दाखवतात, सासू सुना सासू सुना. सतत ते एकमेकींच्या विरुद्धच असतात, एक पॉझिटिव्ह तर एक निगेटिव्ह. तर अशा समजा ह्या एका घरातला सासू सुना NaCl. आता पाण्यामध्ये ऑलरेडी एक दादा आहे, तो कोण आहे, ऑक्सिजन-. आता हे जेव्हा पाण्यामध्ये येतात तर अर्थातच हे आयनिक बंध आहे. आता Na मोकळे होणार, पण Na काय होणार, Na+ होणार आणि Cl- होणार. Cl- मोकळे झाले ना, चल तुला काय करायचं ते कर, मला काय करायचं ते मला करू दे. दोघे अशाही उगाच बळजबरीने एकत्र होत्या. मग नंतर मस्तपैकी विभक्त कुटुंब पद्धतीत तुझं बघ, मी माझं बघ, पाण्यामध्ये मोकळ्या फिरतात त्या. आता हिच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हायड्रोजनकडे पण पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर ही हिच्याकडे जाईल का बोलायला, नाही. हिच्याकडे जाईल आणि स्वतःचा प्रभाव पाडायचा प्रयत्न करेल, बघा मी किती चांगली आहे. जो दादा आहे त्याच्याचकडे जातात ना सगळे. आणि ह्यांच्या घरातला दादा कोण होता, क्लोरीन हा होता. मग हे बिचारे जातील कोणाकडे, याच्याकडे जाणार हे जाऊ नाही शकत, ह्यांचे बंध स्ट्रॉंग आहेत, मग क्लोरीन इकडे येणार. असं अट्रॅक्शन होतं. म्हणजे हा पॉझिटिव्ह इकडच्या निगेटिव्हकडे जातो आणि हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह असे आकर्षित होतात. आता पाण्यामध्ये काय चाललंय, HOH हे यांचे बसलेत अणू घेऊन, NaCl वरनं आला, Na+ Cl- ह्यांचे आता आयन्स मोकळे झाले. पाण्यामध्ये जे थोडंफार प्लस- होतं ते आता काय झालं, यांनी एकमेकांची बॅलन्स करून घेतली. आता त्याच्यामधून तुम्हाला विद्युत प्रवाह सुरू करणं सोपं की नाही, कारण की पाण्यामध्येच पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज निर्माण झाले. आता बस 2 रॉड टाका, झाले, इकडे तिकडे झाले आकर्षित, झाले, सर्किट कम्प्लीट. समजलं का हे काय होतं. पाण्यामध्ये जे मी तुम्हाला सांगितलं ना, हे आकर्षण विकर्षण ते हेच आहे. ठीक आहे. पण हे सगळं पाण्यामध्ये होतं. स्थायू अवस्थेमध्ये सोडियम आणि क्लोराईड हे गपचूप एकत्र राहतात. आता कोणी बाहेरून बघितलं तर एखाद्या घरातल्या सासू सुना किती चांगल्या असतात, नाही आमच्या आत्या किती मदत करतात, त्यांनी मदत केल्याशिवाय माझं काहीच काम होत नाही. लगेच सासू पण, हो ती सगळं घरातलं करते, बाहेरचं करते, पोरांचं करते, सगळं करते. आणि कोणी गेलं की चल कामाला लाग म्हणतात लगेच, बरोबर ना. आपल्या घरातलं आपल्याला माहिती असतं, बाहेरच्या लोकांना जरा पण छान असतं. तसं NaCl नॉर्मल याच्यामध्ये स्थायू अवस्थेमध्ये चांगलेच असतात, जेव्हा पाण्यात जातात तेव्हा ते आपले Na+ Cl- असे मोकळे होतात. आता पुढे धातू विज्ञानाची मूलतत्वे, इथून खरा धडा सुरू होतो. याच्या आधी तशी सगळी बॅकग्राऊंड होती, हे आता आपण पुस्तकात पण बघू. धातू विज्ञान जे तयार झाले, जसे मी तुम्हाला म्हटलं की सोन्याच्या आपल्या चेन मध्ये लोखंड आलं तर चालणार नाही. चांदीचं ताट आपण कोणाला गिफ्ट केलं तर त्याच्यामध्ये एखादा वेगळाच धातू आलेला, पितळेचा, चालणार नाही आपल्याला. चांदीचं म्हणजे चांदीच. मग आता धातू विज्ञानामध्ये आपल्याला ह्या सगळ्या एकत्र तयार झालेल्या दगडापासून सगळं वेगळं करायचं. मग कसं करायचं, धातुकांचे संहतीकरण. धातुकांपासून मृदा अशुद्धी ह्या वेगळ्या करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, धातुकांचे संहतीकरण. संहती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. धातूंना आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचंय, बाकीचा सगळा कचरा वर असलेल्या सगळ्या गोष्टी ज्या पाण्याने निघून जातील, स्वच्छ करता येतील, ते आधी आपल्याला करायचंय. नंतर आहे धातूंचे निष्कर्षण. 4-5 एकमेकांमध्ये घुसलेले, मिसळलेले, असे एकमेकांमध्ये अडकलेले असे धातू आहेत. धातूंबरोबर सहसा बॉन्ड करत नाहीत, ते एकमेकांशी केमिकल बॉन्ड करत नाहीत, ते उगाच अडकलेले आहेत, कारण ते लिक्विड होते ना. आता त्यांना आपल्याला वेगळं करायचंय. मग धातुकापासून धातूंचे शुद्ध स्वरूपात निष्कर्षण करण्याच्या क्रियेला आपण काय म्हणतो, धातूंचे निष्कर्षण. निष्कर्षण म्हणजे बाहेर काढणे. धातूंचे शुद्धीकरण, आता जे आपण काढलेत बाहेर ते अशुद्ध स्वरूपात आहेत. खाणीमधनं मिळालेला काहीतरी सामान आहे, त्याला तुम्ही वरवर धुतलं, थोडंसं मोकळं केलं तरी पण ते अजून प्युअर नाही. 22 कॅरेट 24 कॅरेट सोनं आपण जे बोललो होतो, ते शुद्धीकरण केल्यानंतरचं सोनं आहे.
म्हणून त्याला आता आपल्याला काय करायचंय, शुद्ध धातू मिळवण्याकरता अशुद्ध वेगळे करायचे. त्याच्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये बाकीचे धातू असणारच आहेत. मग ते कसे करायचे, विद्युत अपघटन किंवा आणखीन डेव्हलप टेक्निक. त्याच्यामुळे काय होईल, थोडंफार पण राहिलेलं जे काही येते काढून टाकता येईल आणि आपल्याला टाईप्स देता येतील. 22 कॅरेट, 24 कॅरेट, 18 कॅरेट, 10 कॅरेट, हे आपल्यावरती आपल्याला काय घ्यायचं तेवढं. त्याला मोकळं केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय काय टाकायचं, किती टाकायचं हे आपण ठरवायचं, बरोबर. आणि धातुकांचे संहतीकरण आता कसं काय करायचं. संहती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. मी तुम्हाला काय म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा त्यांना संहती करायचं, त्याला कॉन्सन्ट्रेट करायचं. गुरुत्वीय विलगीकरण पद्धत. गुरुत्वीय पद्धतीचा वापर करून जड धातुकांचे कण हलक्या मृदा अशुद्धीच्या कणांपासून सहजतेने वेगळे करता येतात. गुरुत्वीय ह्याच्यामध्ये काय होतं मला सांगा बरं. गुरुत्वीय विलगीकरण, गुरुत्वीय म्हणजे गुरुत्वीय आकर्षण, गुरुत्वाकर्षण. जड धातूंचे कण हलक्या मृदा अशुद्धीच्या कणांपासून सहजतेने वेगळे करतात. कसं करत असतील. अरे पाण्याबिण्यामध्ये त्याला समजा ठेवलं तुम्ही, जे जड आहे ते खाली येतं, जे हलकं आहे ते वर असतं. म्हणजे जड आहे ज्याला गुरुत्वाकर्षणाने खाली खेचले, समजा धातूचे असतील ते कण, ते सगळे खाली बसतील आणि वरच्या बाजूला सगळी मृदा अशुद्ध कण हे सगळे वर येतील. असं एक प्रकारे पाण्यात ठेवून करता येऊ शकतं. किंवा त्याचा एक पूर्णच्या पूर्ण सॉलिड बारीक केलेला क्रश असा जरी एकत्र ठेवला आणि नुसताच थोडा वेळ त्याला आपण कसं पाखडून बिखडून धान्यामधनं कचरा कसा बाजूला करतो, जे हलकं आहे ते काढून टाकतो आणि जे जड आहे ते खाली थांबतं. अशा पद्धतीने गुरुत्वाकर्षणाचा वापर करून आपण त्याला जड आणि हलकं अशा याच्यामध्ये करू शकतो. चुंबकीय विलगीकरण पद्धत सगळ्यात चांगली पद्धत आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे चुंबक काय करतात, धातूंना आकर्षित करतात. लोखंड असेल किंवा फेरस, निकेल, अॅल्युमिनियम ह्या तिघांमध्ये चुंबकत्व असतं. मग ह्या तिघांना वेगळं करण्याकरता काय करतात, तुम्ही बघितलं असेल, ते असे क्रेन असतात, त्याच्यामध्ये मॅग्नेट लावतात. ते मॅग्नेट खाली लावलं की त्यातले सगळे धातू त्याला बरोबर चिकटतात आणि सगळा बाकीचा कचरा खालीच पडलेला असतो. मग चुंबकीय, आता तुम्ही विचार करा, खनिजामधनं निघालेली काहीतरी गोष्ट आहे, तुकडे करून कचरा करून ठेवलाय, त्यातनं तुम्ही चुंबकीय पद्धतीने लोखंड आणि लोखंड सदृश गोष्ट काढून घेतली, बाजूला टाकली, तर उरलेल्या तुम्हाला बाकीचं करायचं. असं करून तुम्ही एकाच खनिजातनं अनेक गोष्टी काढू शकता की नाही. चुंबकीय विलगीकरणातनं तुम्हाला चुंबकत्व असणारे सगळे धातू वेगळे करता येतात. आता फेनतरण पद्धत म्हणजे काय, फेस करायचा, फेस. यामध्ये धातुकांमधील कणांच्या परस्पर विरोधी जलस्नेही आणि जलविरोधी ह्या दोन गुणधर्मावरती ती आधारित असते. समजा धातुकांमध्ये, धातुक म्हणजे काय, ज्याच्यामधून आपल्याला 2-3 धातू मिळतात, त्याचा तो खाणीतला एक गठ्ठा म्हणता येईल. त्याच्यामध्ये काय आहे, काही जलस्नेही आणि काही जलविरोधी असे वेगवेगळ्या प्रकारचे धातू असू शकतात. जलस्नेही म्हणजे पाण्याबरोबर मिक्स होतात आणि जलविरोधी म्हणजे काय, पाण्याशी त्याची अजिबात मैत्री होत नाही. आता आपण जे साबण वापरतो किंवा जे पावडर असतात ज्याने आपण कपडे वगैरे धुतो, ह्याच्यामध्ये खूप मोठे मोठे मॉलिक्यूल असतात. जसे आपण कार्बनच्या साखळ्या कशा बघितल्या लांबच्या लांब, तसेच मोठेच्या मोठे मॉलिक्युल्स असतात, रेणू असतात. त्याचं एक टोक जे असतं, त्या मोठ्या रेणूचं एक टोक जे असतं ते पाण्याचा मित्र असतं आणि एक टोक जे असतं ते पाण्याचा विरोधी असतं. म्हणजे कसं, त्याच्यावर तसे फंक्शनल ग्रुप लावलेले असतात. फंक्शनल ग्रुप आपण मराठीत बघितलं होतं ना, ते कार्बन कंपाऊंड्स मध्ये COO, OH असे त्याच्यावरती ते कोपऱ्या लावलेले असतात, मोठ्या मोठ्या याच्यावरती. बनवतानाच तशी अभिक्रिया करतात की तसेच ते रेणू बनतील. एका बाजूला पाणी चिकटतं, एका बाजूला पाणी सोडतं. मग आपण जे समजा आपले रोजचे कपडे ज्याच्यावरती माती आहे, समजा एखादा डाग पडले, तुम्ही त्याच्यावर जेव्हा साबण घासता तेव्हा काय होतं, साबणाबरोबर असे साबणातच असतात ना हे सगळे, मी तुम्हाला आता काय म्हटलं, साबण आणि पावडर ह्याच्यामध्येच हे असे मोठे मोठे रेणू असतात. मग ह्याच्यामध्ये काय झालं, आपण त्याला घासल्यानंतर त्या मातीमध्ये पाण्यामुळे नुसत्याच कोरड्या फडक्यावरती तुम्ही त्याला साबणाने घासा, काहीही निघणार नाही, त्याला पाण्याची गरजच असते. मग त्या फेसाच्या याच्यामध्ये काय होतं, त्या दोन टोकांमधल्या एका टोकावरती जे जलविरोधी आहे ते काय करतं, ते पाण्यापासून लांब जातं आणि जी मातीत अडकलेलं आहे त्याला ते चिटकतं. आणि जलस्नेही म्हणजे पाण्याबरोबर चिटकलेलंच आहे, त्या पाण्याचा मित्रच आहे. अशा दोन्ही पद्धतीने त्या मातीतले जे कण आहेत, आपल्या शर्टावरचे जे काही कण आहेत चिटकलेले, त्यातनं खेचून बाहेर काढतं आणि पाण्याबरोबर
रगडून जेव्हा आपण ब्रश विषने धुतो तेव्हा ते निघून जातं. अशी ती पद्धत असते. फेनोदळणमध्ये पण तेच आहे की आपण अशा पद्धतीचे केमिकल टाकायचं त्याच्यामध्ये, पाण्यामध्ये, आणि धातुक असतात त्याच्यात. हे बघा तुम्हाला चित्रात दिसत असेल, कुठे आहे का याच्यामध्ये फेनोदळण बघा, पाईन आणि पाईनचे तेल, ह्याच्यामध्ये पाणी आहे आणि तेल आहे. धातुकाची भुकटी टाकली आपण, पावडर करून टाकली. आता त्याचं काय झालं, त्याला असं गोल 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 फिरवायचं. आतमध्ये मिक्सर कसं असतं आपलं, आतमध्ये गोल गोल फिरतं की नाही ते वस्तू सगळ्या, तशाच ह्याच्यामध्ये हे मध्ये दांडा असतो, हे असं गोल फिरवत राहायचं, ढवळत राहायचं, ढवळत राहायचं, ढवळत राहायचं. काय होईल त्याच्यामध्ये, पाणी, तेल आणि आपलं धातू म्हणजे धातूची भुकटी, हे सगळं असं गोल 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 फिरत राहील, त्याचा फेस तयार होतो. फेस, त्या फेसामधनं तो फेस फेस असं बाजूला काढत जायचा आणि मग संवहन सल्फाईड धातुक असे जे काही असतात ते बाजूला होतात. आणि मृदा अशुद्धी, खालच्या बाजूला सगळी मृदा म्हणजे खाली घट्ट घट्ट जे खाली माती माती असेल ती खाली निघून जाते, वरती आपले धातुक येतात, त्यांना आता परत वेगळं करायचं. आणि अपक्षालन, अपक्षालन यामध्ये धातुक एका निवडक द्रावणामध्ये बराच वेळ भिजत ठेवतात. द्रावणाबरोबर विशिष्ट रासायनिक अभिक्रिया होऊन धातुक त्यात विरघळतं, मात्र मृदा अशुद्धीची अभिक्रिया न झाल्याने ती विरघळत नाही, त्यामुळे ती वेगळी करता येते. बघा समजा असं घेऊया आपण, सोपं उदाहरण घेऊया. साखर, साखर मी पाण्यामध्ये ठेवली, बऱ्याच वेळ ठेवली तर ती आपोआप विरघळून जाईल. आता द्रावणाबरोबर त्याची विशिष्ट रासायनिक अभिक्रिया ह्याच्यात तर होत नाही, ह्याच्यात फक्त विरघळतं, पण मी सांगते ते त्याच्यामध्ये विरघळले. आता किंवा असं बघूया आपण, सोनं, एखादं सोनं, एखादी चिप आहे माझ्याकडे पण ती अशुद्ध आहे, आणि आता मी समजा काहीतरी घेतलंय एखादं असं केमिकल, त्याच्यामध्ये पूर्णपणे सोनं आपलं विरघळतं. समजा आपण ऍसिड घेऊया, असं करायची गरज नाही पण मी उदाहरण सांगते. ऍसिड घेतलं, त्याच्यामध्ये आपण ती सोन्याची पट्टी टाकली जी अशुद्ध आहे, तर ते सोनं त्या धातू आपल्या ऍसिडमध्ये पूर्ण विरघळून जाईल ना. आता त्याच्यामध्ये मृदा नाहीये, पण त्या ऍसिडमध्ये आपल्या आता ह्याचे कण गेलेत, कसले, सोन्याचे, आणि मृदा अशुद्धीची अभिक्रिया झाल्याने ती विरघळत नाही, ती वेगळी करता येते. आता मी तुम्हाला जे उदाहरण सांगितलं त्या ऍसिडमध्ये सोनं गेलंय, पण आता ही अभिक्रिया जी आपण करतो त्याच्यामध्ये ऍसिड वापरायची गरज नाही, असे द्रावण वापरतात ज्याच्यामधून पुन्हा आपल्याला आपले मूळ धातू, आता गेलं तर गेलंच, काय उपयोग, असं नाही करायचंय, घालवायचं पण आहे आणि परत काढायचं पण आहे. म्हणजे ते विरघळलं, आता उरलेला सगळा अशुद्ध कचरा आहे तो काढून टाका, आता ह्यातनं पुन्हा आपल्याला जो हवा आहे तो धातू परत काढा, ह्याला अपक्षालन म्हणतात. हे सगळं आपण बघू. आणि आता धड्याकडे पण जाऊ. काय होतं माहितीये का, मग धडा राहून जाईल. हे सगळे एकत्र दिलेले आहेत ना मुद्दे. आपल्या धड्यामध्ये आणखीन काय चाललंय ते पण एकदा जरा बघू. तुम्ही आहात ना शुद्धीवर? बरंच काय बोलले मी एवढ्या वेळात. येस मॅम. हा, कारण मीच बोलतेय. तुम्हाला किती कळलंय मला सांगा. कळलंय ना थोडंफार? येस मॅम. बरं एक काम करूया, आपण एक व्हिडिओ बघूया छोटूसाच आहे. आवाज आला नाही तर सांगायचं. मॅम काय ग? कदाचित इंग्लिश मध्ये आहे, पण बघा. Magnetic separation. आवाज आला का? हो मॅम. हो मॅम. आता ऐका थांबा. This is based on differences in magnetic properties of the ore components. If the ore particles are magnetic and the non-magnetic material is gangue, this method is used. The finely powdered ore is dropped on a belt moving on two strong electromagnetic rollers. The magnetic and non-magnetic substances form two separate heaps. The magnetic material forms a heap nearer to the magnetic roller. Froth flotation method. Ores concentrated by froth flotation process are copper pyrites and iron pyrites. The ore contains very small mineral particles which are not easy to separate from gangue.
Then froth flotation method is used. Mostly this is used to concentrate sulfide minerals. In this process, the ore is finely powdered. It is suspended in water taken in a tank. To the content, a suitable oil like pine oil or olive oil is added. A frothing agent like sodium ethyl xanthate is mixed. Then froth is formed and carries the ore particles with it. The gangue settles down at the bottom of the tank. The froth, if allowed to settle, leaves behind the concentrated ore. The bubbles of the froth formed are stabilized by adding collectors. The hydrocarbon chains in them possess oily nature and so prevent the ore particles from going into the aqueous layer. The gangue is wetted by water and so remains in the aqueous layer. For the ore particle in the suspension to float, the conditioners like limes, sodium carbonate are added. The ore contains very small mineral particles which are not easy to separate from gangue. Then froth flotation is used. Ladies and gentlemen, झालं? थोडंफार कळलं? हे ना वाटतं तितकं सोपं नाहीये. म्हणजे आपण फक्त बघितलंय ते व्हिडिओमध्ये. जिथे खरे खरे हे प्लांट असतात ना तिकडे खूप काही गोष्टी असतात, खूप केमिकल असतात. आणि धातू विज्ञान ही खूप डिफिकल्ट इंडस्ट्री आहे. त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये लहान लहान गोष्टींमुळे पण खूप बदल होतो. ऍसिड, बेस, कोणाची रिएक्शन कशा बरोबर आहे हे सगळं याच्यामध्ये बघितलं जातं. आणि हे आता डेव्हलप झालेलं नाही, खूप वर्षाचा लोकांचा अभ्यास आहे, त्याच्यात त्यांची एक्सपर्टी आहे आणि मग त्यांनी ते शोधलेले त्याचे मार्ग आहेत. बघा आता धड्याकडे येऊया आपण. म्हणजे आपण आपल्या पीपीटी मध्ये काय काय बघितलं आतापर्यंत तर ते आपल्याला समजेल. बघा हा चार्ट आपण मगाशीच बघितला. पाणी, झिंक क्लोराईड, MgCl2 ह्या सगळ्यामधलं फक्त पाणी हे एकच संयुग आयनिक नाहीये. त्याचा द्रवणांक किती आहे? 0 डिग्री, कारण ते लिक्विडच आहे. आणि उत्कलनांक 100 आहे. पण ह्या बाकी सगळ्यांचे बघा ना, कारण हे सगळे स्थायू आहेत आणि ह्यांचा द्रवणांक द्रव होण्याचाच टेम्परेचर 290 डिग्री आहे आणि उत्कलनांक तर उकळण्याचा टेम्परेचर 732. MgOचं बघा, द्रव किती टेम्परेचरला होईल? 2852 आणि उकळेल कधी? 3600. एवढ्या गरमीत तो उकळेल, म्हणजे तेवढी तुम्हाला हीट द्यावी लागेल. सांगायचा मुद्दा, आयनिक जे काही संयुग असतात त्यांच्यामध्ये द्रवणांक आणि उत्कलनांक जास्त कसे असतात ते त्याचं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. आता धातू विज्ञानाच्या महत्वाच्या गोष्टीकडे येऊया, जिथून पुढचं सगळं आपल्याला बघायचं. धातूंचा आढळ. बरेचसे धातू हे क्रियाशील असल्यामुळे निसर्गामध्ये मुक्त अवस्थेत सापडत नाही, तर ते त्यांच्या ऑक्साईड, कार्बोनेट, सल्फाईड, नायट्रेट अशा क्षारांच्या रूपामध्ये संयुक्त अवस्थेत आढळतात. एक जे आपण बघितलं होतं की पृथ्वीच्या गर्भामधनं जे येतात ते तसे जसे एकमेकांमध्ये मिक्स झालेले असतात. पण हवेमध्ये किंवा हवेमध्ये नाही, निसर्गामध्ये मुक्त अवस्थेत असलेले कुठेतरी सोनं, चांदी इकडे तिकडे तिकडे, किंवा जसं आपण बघितलं की लोखंडाचे तर स्वतःच तुम्ही नुसतंच लोखंड बघा, ते गंजून जातं आपोआप. ते स्वतःशी स्वतःच रिएक्टिव्ह आहे. बऱ्याच गोष्टींशी त्याच्या अभिक्रिया होतात, नैसर्गिक होतात. त्याला काही आपण त्याच्यामध्ये टाकलेलं नाहीये. म्हणजे लोखंडाची अभिक्रिया पाण्याबरोबरची किंवा हवेबरोबरची, ज्याला आपण क्षरण म्हणतो, ती आपोआप होते. त्याच्यामुळे बरेचसे धातू हे मुळातच निसर्गातच क्रियाशील असतात आणि ते स्वतःच वेगवेगळ्या त्यांच्या कार्बोनेट, ऑक्साईड ह्या रूपामध्ये पण असतात. जमिनीखालनं उकळलेल्या लावामधनं जे मिळतात ते सगळे एकमेकांमधनं मिक्स झालेले असतात. पण हे जे असतात थोडेसे वर आलेले, थोडे एकमेकांमध्ये ऑक्साईड, कार्बोनेट, सल्फाईड अशा रूपांमध्ये रूपांतरित झालेले आपल्याला असे एकत्र साठे खनिजांमध्ये सापडतात. सर्वात अक्रियाशील धातू की ज्यांच्यावर हवा, पाणी आणि इतर नैसर्गिक घटकांचा परिणाम होत नाही असे कोण आहेत? चांदी, सोनं, प्लॅटिनम. म्हणजेच काय? म्हणून तर हे सगळ्यात श्रीमंत आहेत ना.
सोनं, चांदी, प्लॅटिनम ह्याची किंमत बाकी सगळ्या धातूंपेक्षा खूप जास्त आहे. ते सहसा कोणाबरोबर अभिक्रिया करतच नाही, मुक्तावस्थेत आढळतात. आणि धातूंची जी संयुग अशुद्धीसह आहेत त्यांच्याकरता आपल्याला खनिज असं आपण म्हणतो. खनिजांमध्ये सगळं अशुद्ध, सगळं एकमेकांमध्ये मिसळलेलं, माती बिती लागलेलं असं असतं. चांदी आणि सोन्याच्या खाणी पण, तुम्ही तो पिक्चर बघितलाय का रे? कोणता पिक्चर आहे तो? केजीएफ पाहिलाय का? येस मॅम. त्याच्यात त्या सोन्याच्या खणीच दाखवल्यात ना? येस मॅम. कशा काय दाखवल्यात काय माहिती, एवढा काळोख आहे त्या पिक्चर मध्ये, मला तर समजतच नव्हतं कोण कुठे चाललंय आणि काय चाललंय आणि काय त्यांची नावं, काय त्यांचे चेहरे. पण मला तो पिक्चर बघायचा होता, म्हणलं काय आहे हा पिक्चर, एवढा फेमस आहे. त्याच्या सोन्याच्या खाणी दाखवल्यात म्हणे. मला तर काहीच समजलं नाही. तिथे ती माणसं, ते सगळं काळे काळे कपडे, ते लोक काळे, सगळंच काळं होतं. कोणाला कळला असेल तो पिक्चर तर मला सांगा बरं जरा. कळलाय का? नाही मॅम. पहिली गोष्ट तर दिसलंच आहे का? भयंकर विचित्र असतं ते साऊथ इंडियन पिक्चर. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये सोन्याच्या खाणी होत्या. केजीएफ ही सोन्याची खाण होती. तर त्या खाणीमधनं सोनं बाहेर काढणं, आणि अरे एक जुना पिक्चर पण होता कोयला, त्याच्यात त्याच्या बाबांना सोन्याची खाण सापडते आणि त्याच्यात ते म्हणून ते कोणाला सांगू नये म्हणून त्याला मारतात. तो एक पिक्चर आहे शाहरुख खानचा, तो लहान असतो तेव्हा त्याला कोळसा त्याच्यात तोंडात टाकतात. कोयला पिक्चर कधीतरी बघा, सुट्टीत 10वीची सुट्टी सुरू झाल्यावर. तर सांगायचा मुद्दा, ह्याच्या खाणी ज्या असतात ना, ह्याच्यामध्ये हे असेच डायरेक्ट सापडतात. पण बाकी ठिकाणी हे असे नसतात. बाकीचे धातू कोणाबरोबर तरी मिक्स झालेले किंवा माती बितीमध्ये लिंपलेले असे असतात. ज्या खनिजांपासून सोयीस्करपणे आणि फायदेशीररित्या धातू वेळ करता येतात त्यांना धातुक म्हणतात. धातुक म्हणजे काय? फॅमिलीज एक प्रकारे. अशी खनिज ज्याच्यामध्ये धातू आहेत. त्या धातुकांमध्ये आता तुम्ही जरा अंडरलाईन करा, ही महत्वाची व्याख्या आहे. धातुकांमध्ये धातूंच्या संयुगाबरोबर माती, वाळू आणि खडकीय पदार्थ असतात. हे आपण कसे वेगळे करू शकतो? माती, वाळू, खडक हे काही धातू नाही आहेत. हे जमिनीमध्ये असलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड झालेल्या आहेत. मग ते आपल्याला बाजूला करायच्या, म्हणजे अशुद्धी दूर करायच्या. बरोबर. ह्या अशुद्धींना मृदा अशुद्धी म्हणतात. मृदा म्हणजे माती. मातीपासूनच असते ना वाळू, माती, खडक. आणि विलगीकरणाच्या विविध पद्धती वापरून धातूंचे त्यांच्या धातुकांपासून निष्कर्षण म्हणजे एक्स्ट्रॅक्शन करतायत. धातुकांपासून धातूंचे शुद्ध स्वरूपात निष्कर्षण करण्याच्या क्रियेलाच धातुविज्ञान असं म्हणतात. बरोबर. बहुधा धातुकांच्या खाणीमधून खनिजे बाहेर काढून तिथेच त्यातली मृदा अशुद्धी वेगवेगळ्या पद्धतीने वापरून धातुकांपासून वेगळे केले जातात. त्यानंतर ती धातू निर्माण करण्याकरता त्या ठिकाणी वाहून नेऊन धातूचे शुद्ध स्वरूपात निष्कर्षण करतात. त्यानंतर धातूला शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून जास्तीत जास्त शुद्ध करतात. या सर्व प्रक्रियेला धातुविज्ञान म्हणतात. धातुविज्ञान म्हणजे काय? एवढं सगळं. हा पॅराग्राफ ब्रॅकेट करायचा आहे. धातुविज्ञानाची मूलतत्व. तुम्ही म्हणा आज तुम्ही पुस्तक कसं काय काढलं? अरे चला आपण मूलतत्व पुढच्या वेळेला करू, आपली वेळ संपली. धातुविज्ञानाची मूलतत्व हा आपला पुढचा मुद्दा आहे. आपण आता जे पीपीटी मध्ये बघितलं ना तेच आहे बघा. संहतीकरण, विलगीकरण, त्याच्या विलगीकरणाच्या पद्धती आहेत सगळ्या, त्या सगळ्या पुढच्या वेळेला बघू. आणि नंतर हा धडा झाला इकडे, बराच मोठा आहे, खूप काही काही याच्यामध्ये. हे सगळं आपल्याला समजलं की मग पीपीटी एकदा पुन्हा 2-4 स्लाइड्स आहेत, त्यातनं आपल्याला समजेल काय केवढा मोठा धडा आहे बघा. बऱ्याच अभिक्रिया वगैरे पण थोडं लक्षात ठेवायला लागेल, पण सोपं आहे, काही कठीण नाही, एकदा कळलं की झालं. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या वेळेला. हे तुम्हाला समजलं ना आपण काय बोललोय ते सगळं? येस मॅम. हा धडा कठीण नाहीये, फक्त लांबलचक आहे, लांबलेला धडा आहे. चलो भेटूया पुढच्या वेळेला. बाय बाय बाय. मॅम. तुमची पण असेल ना 8:30ला दुसरा क्लास असेल ना? संगीता मैम, टाइम हो गया जी.
संगीता मॅम